सोलापुरात कुठलीही पूर्वसूचना न देता जुने वीज मीटर काढून स्मार्ट मीटर बसवल्याच्या निषेधार्थ जुन्या विडी घरकुल परिसरातील तृतीयपंथीयांनी महावितरण कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले। अचानक स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी महावितरणाच्या कारभाराविरोधात जोरदार नाराजी व्यक्त केली। ग्राहकांना पूर्वकल्पना न देता काही घरांमध्ये स्मार्ट मीटर बसवण्यात आल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केलाय। आंदोलनाची माहिती मिळताच महावितरणाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आंदोलनकर्त्यांची चर्चा केली। त्यानंतर संबंधित स्मार्ट मीटर काढून पुन्हा जुने मीटर बसवण्यात आले। जुने मीटर बदलताना ग्राहकांना पूर्वसूचना देऊन विश्वासात घ्यावं अशी मागणी तृतीयपंथीयांनी केली। या आंदोलनामुळे काही काळ महावितरण कार्यालय परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। मी गावी मागायला गेले पंढरपूरला, मागितल्याशिवाय आमचा उदरनिर्वाह चालत नाही। मी गावी मागायला गेले पंढरपूरला, 3-4 दिवस झाले मी घरात नाही। 3-4 दिवस घरात नसताना माझं येऊन चिनी जुनं मीटर काढून नवीन मीटर बसवल्यात। बिल तटलाय म्हणून चिनी म्हणले ते बिल ऑनलाईनवर कसले पाठवले। मी तिथल्या पोरावाला सांगून ते ऑनलाईन बिल पण भरलंय। न सांगता माझ्या घरातलं जुनं मीटर काढलं तर नवीन मीटर मी आणून चिनी बसवल्यात। कुणाला विचारून बसवलं त्यांनी? दिल्ली हायकोर्टाकडून आदेश आहे की स्वतःचे मीटर स्वतः जाऊन चिनी जर करता सांगितलं आमचे मीटर बदलायचं मिळलं तर ह्यांना अथॉरिटी आहे। आम्ही घरात नसताना ह्यांनी मीटर बदलणार, आमच्या घरी जाणार ह्यांनी कोण? मग वरनं मीटर लाईट कट करायची होती। मी नाही बिल भरले होते ना, तर माझी लाईटवरनं कट करायची होती। माझं मीटर काढायची ह्यांना कोण अधिकार दिला आहे? हायकोर्टाकडून ऑर्डर आहे। पण मुख्यमंत्री साहेबांना सांगितलेलं आहे की कुणावर पण जबरदस्ती करू नका म्हणून। मग यांनी जबरदस्ती मीटर बदलणार, माझ्या घरचे ह्यांनी होतात कोण? यांचा काय संबंध? माझ्या घरी येऊन त्यांनी माझं मीटर बदलून घेऊन जायचे। माझं आहे तसं मीटर ठेवा ना। बिल तुम्ही वरनं कट करा, माझं बिल जर तटलेलं असेल तर मी मान्य करते। मी बिल नाही भरले, माझं नव्हतं काय माझ्या पैसे साधन तर मी भरले नाही। माझं वरनं काय कट करायचं लाईट? माझं मीटर बदलणार ह्यांनी कोण? कायद्यात तसं लिहिलेलं आहे का? ह्यांचा पैसे GR आहे का ते दाखवू दे मला। माझं मीटर बदलायची अथॉरिटी आहे का? नाहीतर मी माझ्या जीवाचं काय तर बरं वाईट करेन। माझं जसं आहे तसं जुनं मीटर बसवू दे, नाही म्हणलं तर काय तर खाऊन इथं झोपेन, नाही तर आत्महत्या करेन तसं। लाईट ऑफिसपासून मी जाणार। ओबीसींची स्वतंत्र आणि अचूक जातनिहाय जनगणना करावी या मागणीसाठी महाराष्ट्रात 1 सप्टेंबर पासून महाआंदोलन छेडण्याचा इशारा सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीनं देण्यात आलाय। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याच्या राजपत्रात घराघरात जाऊन लोकसंख्या गणनेचा उल्लेख असला तरी ओबीसींच्या स्वतंत्र जातनिहाय नोंदणीचा स्पष्ट उल्लेख नसल्याचा दावा करण्यात आलाय। SC आणि ST साठी जातनिहाय नोंदणीची सुविधा उपलब्ध असताना ओबीसींसाठी स्वतंत्र ड्रॉपडाऊन मेनू नसल्याचा आरोप संघटनांनी केलाय। ओबीसींची जात ओपन एंडेड पद्धतीने विचारल्यास आकडेवारी त्रुटी निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडे हा मुद्दा प्रभावीपणे मांडावा अशी मागणी करण्यात आली। 22 आणि 30 ऑगस्टला विविध विभागांमध्ये बैठका तर 29 ऑगस्टला दिल्ली आणि मुंबईत बैठक घेऊन आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे। मागण्या मान्य न झाल्यास 1 सप्टेंबर पासून जिल्हा, तालुका आणि गाव पातळीवर आंदोलन आणि जनगणना सभा घेण्याचा इशारा देण्यात आलाय। आणि जनगणनेमध्ये पुन्हा एकदा ओबीसींना फसवलेला आहे। जनगणनेचा सेकंड टप्पा, दुसरा टप्प्याचा राजपत्र निघालेला आहे। तो राजपत्र पहाडी क्षेत्रांसाठी आहे। त्या पहाडी क्षेत्राच्या राजपत्रामध्ये प्रामुख्याने नमूद केलेलं आहे की ही जनगणना घर जाकर जनसंख्या गणना होईल। त्यामध्ये कुठेही ओबीसीचा स्वतंत्र कॉलम किंवा जातीने जनगणना होईल असं दिसत नाही। परंतु आम्ही काही सोर्सेसकडून माहिती घेतली, त्यामध्ये आम्हाला असं कळलेलं आहे की ड्रॉपडाऊन मेनू जातीने जनगणनेसाठी हा फक्त SC आणि ST साठी येणार आहे। ओबीसीसाठी असा कुठलाही मेनू राहणार नाही। त्यामध्ये ओपन एंडेड क्वेश्चन विचारला जाईल। जो ओबीसीचा कोणी माणूस असेल त्याला विचारला जाईल तुमची जात काय, असं ओपन इतकं ठेवलेलं आहे। आणि जे राज्याची लिस्ट आहे किंवा केंद्राची लिस्ट आहे अशा प्रकारची कुठलीही जात त्या ड्रॉपडाऊन मेनूमध्ये नसणार। ड्रॉपडाऊन मेनू ओबीसीला नसणार। याचा अर्थ असा आहे की पुन्हा एकदा 2011 सारखी जनगणना होईल आणि त्या जनगणनेमध्ये 46.6 लाख इतकी त्रुटी आल्या होत्या। अशाच प्रकारच्या त्रुटी या जनगणनेसुद्धा येतील आणि ही जनगणनासुद्धा फसवी ठरेल। म्हणून आमचा प्रामुख्याने केंद्र सरकारला विनंती आहे की केंद्र सरकारने यामध्ये ओबीसीचा सुद्धा ड्रॉपडाऊन मेनू द्यावा आणि ओबीसीसुद्धा स्वतंत्र जातीने जनगणना करावी। माननीय मुख्यमंत्री सन्मान्य मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब यांनीसुद्धा याकडे विशेष लक्ष देण्यासाठी त्यांनीसुद्धा म्हटलेलं आहे की मीसुद्धा प्रयत्न करेल। म्हणजे माननीय फडणवीस साहेबसुद्धा इथं प्रयत्न करणार आहेत। तर आम्हाला पुन्हा त्यांच्याकडे विनंती आहे की हा मुद्दा अत्यंत कळीचा मुद्दा आहे। हा आमच्यासाठी मृत्यूचा ठरणार आहे। म्हणजे 1 मार्चला ही जनगणना संपणार आहे। 1 फेब्रुवारीपासून आमची जनगणना सुरू होईल। तर 1 मार्च आमच्यासाठी मृत्यू डेट ठरू नये, कारण त्यानंतर 10 वर्षानंतर जनगणना होईल। म्हणजे 10 वर्षापर्यंत जनगणना होणार नाही। म्हणून आम्हाला जर आमचे हक्क अधिकार द्यायचे असतील केंद्र सरकारला तर नक्कीच त्यांनी जनगणनेमध्ये स्वतंत्र कॉलम दिला पाहिजे। अन्यथा आम्ही 1 सप्टेंबरपासून महाआंदोलनाची तयारी करतो आहे। आत्ताच आम्ही ओबीसींची मंडल यात्रा काढली। 11 जिल्ह्यांमध्ये जाऊन 7 दिवस आम्ही जनजागरण केलं। दुसऱ्या टप्प्यामध्ये 22 आणि 23 तारखेला महाराष्ट्रातल्या प्रत्येक विभागामध्ये जाती आणि इतर ओबीसी संघटनांच्या बैठका होत आहेत, विभागीय बैठका होत आहेत।
आणि 29 आणि 30 ऑगस्टला दिल्ली आणि मुंबई इथे बैठक होत आहे. दिल्लीच्या सप्टेंबरपासून जे आंदोलन होणार आहे ते देशव्यापी होणार आहे. ही देशव्यापी होणार आहे. यासाठी आम्ही दिल्लीला 29 आणि 30 तारखेला बैठक घेतो आहे. या 30 तारखेच्या बैठकीमध्ये तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटका, केरळ आणि वर नॉर्थला दिल्ली, UP, बिहार, छत्तीसगड आणि मध्य प्रदेश, राजस्थान अशा राज्यातले प्रतिनिधी येतील. त्यामध्ये बंजारा समाज असेल, धनगर समाज असेल, कुर्मी असेल, कुणबी असेल, तेली समाज असेल, अशा मोठे समाज, त्यासोबतच भटके विमुक्त समाज जे आहेत त्यामध्ये उतारी असतील, बेलदार असतील, ढिवर असतील, मच्छीमार असतील, लोहार, सुतार, बंजारा किंवा बंजारी, धनगर अशा लोकांनासुद्धा आम्ही एकत्रित येऊन ह्या सभा करतो आहेत. आणि या सर्वांना घेऊन आमचा जो कूच असेल तो दिल्लीकडे असेल. 1 सप्टेंबरपासून 1 सप्टेंबरला महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आमरण उपोषण सुरू होतील, धरणे आंदोलन सुरू होतील, तालुक्यामध्ये जनजागरण सभा, गावात जनजागरण सभा सुरू होतील. आणि दिल्लीलासुद्धा वेळ पडली तर दिल्लीलासुद्धा आम्ही जंतर मंतर आणि रामलीला मैदान इथे आंदोलन करू. त्या सोलापुरातील अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी यांच्या वाहन चालकाला धमकी दिल्याच्या प्रकरणात मुख्य संशयित आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी 9 ऑगस्ट रोजी सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फिर्यादी आनंद स्वामीराव सुरवसे यांच्या तक्रारीनुसार प्रभाकर फुलारी आणि शैलेश हुळे या दोघांनी आमदारांना गोळी घालून ठार मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत प्रभाकरला अटक केली. त्यानंतर त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. दरम्यान मुख्य संशयित शैलेश हुळे याला सदर बाजार पोलिसांनी कोल्हापूरमधून अटक केली. न्यायालयात हजर केलं असता त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आज सचिन कल्याण शेट्टी धमकी प्रकरणात जे आहे आरोपीला हजर करण्यात आलं होतं. हुळ्ळे आडनाव आहे त्याचं. तर काय काय कोर्टामध्ये चर्चा झाली, कोर्टाच्या काय निदर्शनास आणून दिलं पोलिसांनी आणि काय युक्तिवाद केलं. श्रीशैल बाबुराव हुळ्ळे ज्या आरोपीवर भारतीय न्यायसंहिता कलम 55 व 3(5) याप्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि त्या आरोपीला आज मेहरबान कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं. 13 वेगवेगळ्या कारणांच्या आधारावर पोलीस कस्टडी वाढवून मागण्यात आलेली होती आणि ती पोलीस कस्टडी योग्य कशी देणं योग्य होणार नाही. यासाठी आम्ही त्याच्यावर कारण मीमांसा आम्ही आर्ग्युमेंट युक्तिवाद केला आणि कोर्टानं 1 दिवसाची पोलीस कस्टडी मात्र दिलेलं आहे. उद्या परत हजर त्याला मेहरबान कोर्टात केलं जाणार आहे. तुम्ही काय युक्तिवाद केलं आरोपीला? मी या कोर्टाला निदर्शन आज काही ट्रायल नाही आहे, हे फक्त युक्तिवाद हा केला की 13 जी कारणं प्रथम आरोपीला जो प्रभाकर फुलारी याला हजर केली होती त्या रिमांड यादीमध्ये जी 13 कारणं होती तीच कारणं आहे अशी आजच्या रिमांड यादीमध्ये आहेत. अशा परिस्थितीमध्ये या कारणांसाठी पोलीस कस्टडी हे करणं किंवा हे योग्य होणार नाही. अशा परिस्थितीमध्ये त्यांना मॅजिस्ट्रेट कस्टडी देण्यात यावी ही विनंती मी केलेली होती, परंतु मेहरबान कोर्टाने 1 दिवसाची पोलीस कस्टडी दिलेली. ते 13 कारणं काय आहेत त्याच्यामध्ये ती कारण मीमांसा न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळं हे डिटेल या बाबतीत आपण सांगणं योग्य होणार नाही.